संपूर्ण राज्यात मराठी भाषा दिन उत्साहात नाशिकमध्ये 4थ्या विश्व मराठी परिषदेचं भव्य उद्घाटन। संपूर्ण राज्यात आज मराठी भाषा दिन उत्साह साजरा केला जातोय। नाशिकमध्ये 4थ्या विश्व मराठी परिषदेचं उद्घाटन मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार आहे। तसेच साहित्याचा मानबिंदू ठरलेलं हनुमानवाडीतील कुसुमाग्रज काव्य उद्यान वादाच्या भोवऱ्यात सापडलं आहे। मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून नुसतं लढ म्हणा, अशा शब्दात संकटात सापडलेल्या माणसाला उभारी देणारे कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या नावाने उभारलेल्या उद्यानात महापालिकेकडून ड्रेनेज पंपिंग स्टेशन उभारण्यात आलेलं आहे। काम सुरू आहे। पंचवटीतील गोदाकाठी साकारलेले हे काव्य उद्यान 1999 साली तत्कालीन नगरसेवक गुरुमीत बग्गा यांच्या संकल्पनेतून उभं राहिलं होतं। कुसुमाग्रजांच्या निवडक कवितांचे शिलालेख, निसर्गरम्य परिसर आणि साहित्यिक वारशाचं प्रतीक असलेलं हे ठिकाण आता कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पंप करून तपोवन STPकडे पाठवण्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। उद्यान परिसरात वृक्षतोड झाल्याचा आरोप होतो आहे। नाशिकचे भूषण श्री कुसुमाग्रज यांचा आज वाढदिवस आहे आणि त्याच वेळेला नाशिकमध्ये मराठी संमेलन भरतं आहे। ह्या अशा परिस्थितीमध्ये आज आम्ही नाशिकच्या कुसुमाग्रज गार्डनमध्ये उभे आहोत। ह्या गार्डनची दुरावस्था बघाल तर डोळ्यातनं पाणी येईल। ज्या माणसाने ह्या नाशिकच्या योगदान दिलं त्या माणसाच्या कविता अशा धुळकात तुटलेल्या अवस्थेत पडलेल्या आहेत। ॲक्च्युली यांनी कोणता ते प्लान चालू करण्याकरता, सिवेज प्लान चालू करण्याकरता ह्या कविता आणि सगळे त्याचे फलक हे तोडून बाजूला टाकले, सगळं गार्डन तोडून टाकलेलं आहे। इतकं सुंदर प्रेरणादायी गार्डन आज नामशेष झालेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये इथे कोणत्याही नगरपालिकेच्या अधिकाऱ्याचं लक्ष दिसत नाही। कारण इथे ना लाईट आहे, ना बसण्याची सोय असताना सुद्धा लाईटची व्यवस्था नाही। सगळीकडे अस्ताव्यस्त झाडं पडलेली आहेत, मोठमोठी झाडं मुळापासून तोडून टाकलेली आहेत। ॲक्च्युली हे असं का केलं हे जनतेला कळलं पाहिजे। आज कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांचा जन्मदिवस आणि आज मराठी भाषा दिवस म्हणून साजरा केला जातोय। आम्ही आता कविश्रेष्ठ कुसुमाग्रज कवी उद्यानात उभे आहोत आणि त्याची जी काही दुरावस्था झाली आहे, इथे सिवरेज ट्रीटमेंटचं प्लांटचं काम चालू आहे। बऱ्यापैकी मोठे मोठे वृक्ष बहुतेक परवानगी नसताना बिना परवानगी तोडण्यात आलेले आहेत। अशी अवस्था जर कुसुमाग्रजांच्या जन्मदिनी आणि मराठी भाषा दिनी असेल, आजपर्यंत आणि आत्तापर्यंत या उद्यानात एकही अधिकारी, एकही लोकप्रतिनिधी किंवा एकही सरकारी कर्मचारी अजून फिरकला नाही। अशी कविश्रेष्ठांच्या जन्मदिवसांची अवस्था असेल तर नाशिक भूषण असं असताना ह्या शहराचा कविश्रेष्ठांनी काय वरती आनंद घ्यावा। आज मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री नाशिकमध्ये कार्यक्रमाला येत असताना आणि करोडो रुपयाचा खर्च त्या मराठी भाषा दिनावरती खर्च होत असताना इथे एकही अधिकारी किंवा लोकप्रतिनिधी या उद्यानात आलेला नाही। कुठलीही तयारी दिसत नाही भाषा दिवसाची किंवा त्यांच्या जन्मदिवसाची। एवढा येणारा निधी कुठे खर्च करणार आहेत आणि या कुसुमाग्रज उद्यानामध्ये ज्या त्यांच्या कवितांच्या पाट्या ग्रॅनाईटवरती लावलेल्या आहेत त्याची जर दुरावस्था पाहिली तर खरोखर खेद वाटतो। अशी परिस्थिती आहे। अजून